जालना येथे 16 जून रोजी जमिनीच्या व्यवहारातून वाद झाल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ चव्हाण यांच्या विरोधात 20 जून रोजी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र 16 जून रोजी अशी कोणती घटना घडली नसून संबंधितांनी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू यांची भेट घेतली असून हा खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी देखील केली आहे। शिवाय पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी आंबेडकरी चळवळीच्या पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेविषयी माहिती ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण आरपीआय रामदास आठवले गट मराठवाडा अध्यक्ष यांनी दिनांक 1 जुलै रोजी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते संघटनेचे लोक एसपीला आम्ही आता भेटलो आणि एसपीला आम्ही एक मोठं घडलेल्या घटनेचं एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनामधली बाबासी आहे की 16 तारखेला एक फिर्याद दिली दिनकर मारुतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके या दोघांनी एक अशी फिर्याद दिली की जालन्याच्या अंबर रोडला 477 3/5 इशी या सर्वे नंबरमध्ये आम्ही म्हणजे मी तिथं जाऊन माझ्या मुलानं तिथं जाऊन भांडणं केले। 10-15 गुंड लोक नेऊन आम्ही तिथं दंगल करण्याचा प्रयत्न करून आम्हाला लाथाबुक्क्याने मारले अशी एक खोटी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादी देण्याचं कारण असं सांगितलं की 477 3/5 ही जमीन बरवार किसन भवानी बरवार यांची आहे। त्यांच्या 10 एकर 2 गुंठे जमिनीमधून 6.5 एकर जमीन दिनकर देशमुख आणि खडके आणि मेहरा या तिघांना खरेदी केली, त्याला विकली, ही गोष्ट खरी आहे। त्यापैकी 55 गुंठे जमीन ही किसन बरवारची मुलं मनोज आणि त्याचे 3 मुलं आणि 5 मुली अशा 9 लोकांच्या नावानं ती जमीन आहे। आजही ताबा आहे, मोजणी आहे आणि ती जमीन मी 2010ला किसन भवानी बरवार यांच्याकडून इसारपावती करून घेतली। इसारपावती करून घेतल्यानंतर ते मरण पावले। त्याच्यानंतर या पोरानं या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला एक केलं की ती त्याच्या पत्नीच्या नावानं झाली। मग ती पत्नीच्या नावानं झाल्याच्या नंतर पत्नीनं सुद्धा यांनी पप्पांना आमच्या तुम्हाला काही सरपावती करून दिली, आमच्या आईकडून पण करून घ्या, आपण नंतर खरेदी करू। त्यांच्या आईनं कडून सुद्धा मला खरेदी करून दिली। थोड्याच वेळानंतर दिवसानंतर त्यांची आई पण वारली, त्यांची म्हणजे किसन भवानी बरवारची पत्नी। आणि नंतर या 4 भावांनी मला ही 55 गुंठे जमीन इसारपावती करून दिली आणि त्याचा आमचा हा मूळ मालकाशी माझा यावर आहे। ह्या मूळ मालकाशी यावर असताना आमचा ताबा आहे, मोजणी केली। आता मोजणीमध्ये त्यांचा हा आमची 2017ला मालकी झालेली किसन बरवार आणि त्याच्या पत्नीच्या नावाने झालेला पहिला फेरफार, हा 25ला 9 लोकांच्या नावाने ही 55 गुंठे झाल्याचा हा पुन्हा हा फेरफार। हे म्हणजे अधिकृत डॉक्युमेंट आहेत। तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की मानित हे 25चा या 25मध्ये किसन बरवारचे 4 मुलं आणि 5 मुली त्या 55 गुंठ्याच्या मालक आहेत, ताबेदार आहेत। त्यानंतर ते आहेत याच्यासोबत याची ही मोजणी नकाशा, हा काल झालेला पंचनामा आहे। या पंचनाम्यात देशमुख आणि रंगनाथ खडके यांच्या पण सह्या आहेत की ही 7/12मध्ये मोजणीप्रमाणे मोजलेली जमीन या बरवाराची आहे। मी याच्यामुळे स्टोरी सांगायला की आणि त्याच्या ह्या माझ्या त्या करून घेतलेल्या इसारपावत्या 2010ला 5ला आणि आता याला 2010, 17 आणि 2023 म्हणजे याच्यामुळे एवढं डिटेल सांगणे की प्रॉपर्टीचं मॅटर आहे। पण माझ्या हे एवढं मोठं प्रॉपर्टीचं मॅटर आहे। दिनकर मारुतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके यांनी पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनचे साबळे PI साबळे यांच्याशी संगनमत केलं आणि 16 तारखेला एक तक्रार दिली, 20 तारखेला तक्रार दिली, 16ची घटना सांगितली, 20 तारखेला फिर्याद नोंदवली आणि 16 तारखेची घटना अशी दाखवली की त्या ठिकाणी
माझा मुलगा तिथे गेला, त्यानं नकाशा दाखवला, 51 गुंठ्याचा ताबा दाखवला. आता याला त्याला आम्हाला माहीतच नाही. ही फिर्याद दिली. त्याच्यानंतर दुसरं की मी 10-12 गुंड घेऊन गेलो आणि त्यांना अडवलं, मला माहीतच नाही. बरं आम्ही त्याला लाथाबुक्क्याने मारलं असं तक्रारीत म्हटलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ही घटना 16 तारखेची असताना 20 तारखेला साबळेंनी त्यांच्यासोबत म्हणजे साबळेंनी देशमुखाच्या सोबत प्रचंड गैरप्रकार केला, प्रचंड पैशाचा व्यवहार केला असं माझं ठाम मत आहे. आणि त्याला निलंबित करावं ही मागणी आहे ही. आणि त्याची चौकशी करण्याच्यासाठी SP ला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते केले, कारण मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता आहे. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये ही मागणी केली की आमचं CDR पहा, आमचं मोबाईल लोकेशन पहा, त्यांचंही पहा. आणि मग मारामारी कुठं झाली, आम्ही कुठं अडवलं, किती 10-12 लोक कुठं घेऊन आलो याचं लोकेशन दाखवा. हे जर लोकेशन तुम्हाला तसं दाखवायची मागणी केली, तसं नाही आहे. आणि म्हणून ते तसं घटनाच घडली नाही. मला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्याच्यासाठी देशमुखांनी केलेली ही खोटी फिर्याद आहे. आणि या खोट्या फिर्यादीला रद्द करावं आणि खोटी फिर्याद नोंदवून घेण्याच्यासाठी साबळे PI तालुका जालना पोलीस स्टेशनचे यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, त्याला निलंबित करावा ही रिपब्लिकन पक्षाची आणि आमच्या सर्वांचीच याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे. आज